सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा हल्ला वारंवार होऊ लागलेला आहे। नुकताच आपण जर पाहिलं तर एका चिमुरड्यावरती बिबट्याने हल्ला केला होता। त्याच्या अगोदर बोरीच्या त्या भागामध्ये बिबट्याने एका 26 वर्षीय तरुणावरती हल्ला केला। गाडीवरती तो तरुण चालला होता, हल्ला केल्यानंतर तो पडलाय, डोक्याला मार लागला, त्यात मृत्यू झालाय। त्याच्या मागे आई वडील नाही, 4 बहिणींचा संसार, असं अत्यंत हृदयद्रावक चित्र। आताच त्या 4 वर्षाच्या मुलीवरती बिबट्याने हल्ला केला, ती जखमी, उमरजमध्ये ही घटना घडली आहे। नुकतंच त्याच भागामध्ये जवळपास 2-3 बिबटे एका वेळेस फिरताना दिसलेत आणि आजचाच एक व्हिडिओ नारायणगावमधून व्हायरल होतोय, तिथे 3 बिबटे एकत्र पाहायला भेटलेत। एकंदरीत जर पाहिलं तर या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे नुकतीच विनंती केली आहे की नर बिबट्यांचं या ठिकाणी नसबंदी करण्यात यावी, अशा प्रकारचा एक विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला होता। एकंदरीत हा जर विषय पाहिला तर एवढ्यावरतीच ही समस्या सुटणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे। जुन्नर तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आता ऊस तोडणी चालू आहे, त्यामुळे बिबटे स्वैरभैर व्हायला लागले आहेत। बाजूला जर पाहिलं तर हा सगळा उजाड डोंगर पडलेला आहे। त्या बिबट्यांचा रहिवास जर आपण पाहिला तर हा खरं तर डोंगर भागामध्ये आहे आणि अशा प्रकारचे उजाड डोंगर जर असतील तर त्याला राहायला जागा नाही, तो निश्चितच मनुष्य वस्तीमध्ये येणार आहे। मग याच्यावरती आपल्या सगळ्यांची असणारी जी जबाबदारी काय आहे, ती जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण हा डोंगर जो आहे त्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणावरती झाडांची लागवड करणं गरजेची आहे। बऱ्याच वेळा अनेक नागरिक या ठिकाणी या डोंगराला पेटवून देतात, ज्याला आपण वनवा म्हणतो, तो पेटवला जातो आणि याच्यातनं खरं तर हे जंगल जाळलं जातं आणि जंगल सगळी उजाड पडलेली आहेत। सुजाण नागरिकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे। तालुका पर्यटन झालेला आहे, पर्यटनाच्या दृष्टीने विचार करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। म्हणजे बिबट्याचा जो मूळ अधिवास आहे त्या अधिवासामध्ये बिबट्या जाईल, त्या ठिकाणी तो थांबेल, ही आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेची आहे। डोंगर पेटवला जातोय आणि डोंगर पेटवला जात असताना हे पेटवलेले डोंगर यामुळे संपूर्ण उजाडपणा येतोय। पुढच्या 4-5 वर्षामध्ये आजपासून जर आपण प्रयत्न केले, झाडं लावली, तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये डोंगर मोठ्या प्रमाणात हिरवेगार होतील आणि बिबट्या काही प्रमाणात का होईना त्याच्या अधिवासात पुन्हा मागे जाईल। ही सगळी तुम्ही आम्ही करावीची चळवळ आहे। ही चळवळ जोपर्यंत आपण करणार नाहीये तोपर्यंत बिबट्याचे हे हल्ले वारंवार आपल्याकडे होतच राहणार आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी ओरडत बसणार आहोत। शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी नाव फोडणार आहोत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं देणार आहोत, परंतु आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे याचंही भान प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, वार्ता विश्व।